आजच्या सेशनमध्ये मी तुमच्या सर्वांचे स्वागत करतो। लास्ट 3 लेक्चर्समध्ये म्हणजे आपण लास्ट चॅप्टर सुरू केलेला आहे, दॅट इज अन स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल, इन शॉर्ट दिलेले SOA, स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल। याच्या आधीचे 3ही लेक्चर्स मी स्लाइड शो प्रेझेंटेशनद्वारे घेतलेलं होतं, ठीक आहे। आजचा हा मेबी शेवटचा असू शकतो किंवा त्यानंतर एक लास्ट होईल। तसं हा चॅप्टर हार्डली 5 दिवसाचा आहे, 5 दिवसात संपायला पाहिजे। तर आपण लास्ट 3 लेक्चर्समध्ये इपिथेलियल टिश्यू, कारण ॲनिमल्समध्ये जे टिश्यूज आहेत ते 4 प्रकारांमध्ये डिवाइड झाले। एक तर आहे इपिथेलियल टिश्यूज, दुसरं आहे कनेक्टिव्ह टिश्यूज, त्याच्यानंतर थर्ड that is an skeletal tissues आणि fourth one is an nervous tissue। असे 4 प्रकारांमध्ये डिवाइड झाले, ठीक आहे। तर इपिथेलियल टिश्यू मध्ये आपण बरेचसे प्रकार बघितले, ज्याच्यामध्ये सिंपल कंपाऊंड इपिथेलियम, सिंपल इपिथेलियम मध्ये आपण परत व्हेरियस टाइप्स आपण सिंपल इपिथेलियम मध्ये बघितलेले आहेत, ठीक आहे। ज्यामध्ये क्युबायडल असेल, स्क्वॅमस असेल, कॉलमनार असेल, कॉलमनार मध्ये सिलिएटेड, नॉन सिलिएटेड असेल, ठीक आहे। त्याच्यानंतर पुढे आपण कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये डिफरंट टाइप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यूज बघितले, ज्यामध्ये एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू असेल, म्हणजे लूज कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये ते प्रकार येतात। एरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू असेल, फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू असेल, डिफरंट टाइप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू आपण बघितलं। इव्हन फ्लूइड कनेक्टिव्ह टिश्यू सुद्धा आहे, परंतु फ्लूइड कनेक्टिव्ह टिश्यू आपण सर्क्युलेशन या चॅप्टर मध्ये बघितलेलं होतं, ठीक आहे। आता इपिथेलियल टिश्यूचं काम काय होतं, तर आपल्या बॉडीची एक्सटर्नल इंटरनल लाइनिंग फॉर्म करणे, ऑर्गन्सची कव्हरिंग फॉर्म करणे, त्याच्यानंतर व्हेरियस सिस्टीम आहेत त्याची इनर अँड आउटर लाइनिंग फॉर्म करणे, हे इपिथेलियल टिश्यूचं काम आहे। मग त्याच्यामध्ये काही टिश्यूज जे आहेत ते सिंपल म्हणजे सिंगल लेअर कन्सिस्ट करतो, तर काही जे आहेत ते मल्टिपल सेल लेयर्स कन्सिस्ट करतात, त्याला आपण कंपाऊंड इपिथेलियम असं म्हणतो। मग कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये काय होतं, इथे तुम्हाला फक्त सेल्स भेटले, जास्तीत जास्त तुम्हाला बेसमेंट भेटलेला आहे, ज्यावरती जो एक सपोर्ट देतोय वरती टिश्यूला, एवढंच यामध्ये होतं। परंतु कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये आपण गेल्यानंतर कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये तुम्हाला डिफरंट टाइप ऑफ सेल्स भेटले, म्हणजे मॅट्रिक्स असेल, मॅट्रिक्सच्या आतमध्ये डिफरंट टाइप ऑफ सेल्स असेल आणि इव्हन फायबर्स पण असतील, हे 3 थिंग होते, ठीक आहे। वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स त्यामध्ये असतील, म्हणजे समजा मास सेल असेल, तुमचं फायब्रोब्लास्ट असेल, त्यानंतर आणखीन एक आहे दॅट इज फॅट सेल्स असतील, त्याला आपण ॲडिपोसाइट्स म्हणतो। हे डिफरंट टाइप ऑफ सेल्स त्यामध्ये प्रेझेंट असतात, प्रत्येकाचं डिफरंट फंक्शन आहे। आता त्यामध्ये प्रेझेंट असलेले फायब्रोब्लास्टचं फंक्शन फायबर्स फॉर्म करणे आहे। 2 प्रकारचे फायबर्स कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये असतात, त्यामध्ये एक कोलॅजन, त्याला आपण व्हाईट फायबर म्हणतो, आणि एक आहे इलास्टिक फायबर, ज्याला आपण येलो फायबर म्हणतो। असे 2 होते। कोलॅजन बंडल मध्ये असतात, ज्याचे ब्रांच नसतात, परंतु इलास्टिक फायबर्स किंवा येलो फायबर जे आहेत ते सिंगल असतात, ज्याचे ब्रांच असतात। सिंगल जरी असेल तर ते थिक असतात, ठीक आहे। त्यानंतर मास सेल असेल, डिफरंट टाइप ऑफ सिक्रेशन्स आहेत, लाईक हिस्टामाइन असेल किंवा प्रोस्टाग्लॅंडिन्स असेल, या प्रकारचे सिक्रेशन ते करतात। तर तर ॲडिपोसाइट्स किंवा फॅट सेल्स आहेत, जे काय करतात, फॅटला स्टोर करण्याचं काम करतात। आता याच्यामध्ये प्रेझेंट असलेले जे काही फायबर्स आहेत त्या फायबर्सच्या बेसिसवरती, म्हणजे ज्या फायबरचं प्रमाण जास्त असेल त्यानुसार त्याचे प्रकार पडतात, आपण त्याला फायबर्स कनेक्टिव्ह टिश्यू म्हणतो। मग फायबर्स कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये सुद्धा आपण मग कोलॅजन फायबर्स आणि दुसरं आहे येलो फायबर, इलास्टिक फायबर। मग कोलॅजन किंवा व्हाईट फायबर्स कनेक्टिव्ह टिश्यू आणि दुसरं येलो फायबर्स कनेक्टिव्ह टिश्यू किंवा इलास्टिक फायबर कनेक्टिव्ह टिश्यू, त्यामध्येच आपण ते बघितलं होतं, ज्यामध्ये हायलाइन कार्टिलेज असेल, म्हणजे पुढे जाऊन कार्टिलेज ते वेगळं आहे, इथे नाही आहे। मग या पद्धतीने कनेक्टिव्ह टिश्यू फॉर्म केले जातात। प्रत्येक कनेक्टिव्ह टिश्यू बॉडीमध्ये व्हेरियस एरियाजमध्ये कनेक्शन करण्याचं काम करतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल स्किनला मसल बरोबर कनेक्ट करायचं आहे, मसलला खाली बोन बरोबर कनेक्ट करायचं आहे, या पद्धतीने कनेक्शन करण्याचं काम करतात। आणि फॉर द पर्पज ऑफ कनेक्शन्स मग त्या ठिकाणी लिगामेंट असेल किंवा टेंडॉन्स असेल, या प्रकारचे स्ट्रक्चर फॉर्म केले जातात। पुढे आपण गेलो होतो कनेक्टिव्ह टिश्यू नंतर सेकंड टाइप मध्ये किंवा त्याच्या पुढच्या प्रकारामध्ये, दॅट इज अँड स्केलेटल टिश्यूज। आता स्केलेटल टिश्यूज मध्ये जे आपल्या बॉडीला सपोर्ट देतात, लोकोमोशन मध्ये इन्व्हॉल्व असेल किंवा व्हेरियस एरिया हार्ड बनवतात, प्रोटेक्टिव्ह लेअर तयार करतात, तर असे टिश्यूजला आपण स्केलेटल टिश्यू असं म्हणतो। मग स्केलेटल टिश्यू मध्ये सुरुवातीला आपण कार्टिलेज बघितलं,
ठीक आहे. मग जे काही क्वाड्रिकथायसिस सारखे फिशेस असतील त्यामध्ये कार्टिलॅज स्केलेटन पाहायला भेटतो. पण असं नाही की फक्त त्यांच्यामध्येच असेल, आपल्यामध्ये सुद्धा प्रेझेंट असतं. फॉर एक्झाम्पल इयर असेल, त्यानंतर जो नोज आहे, व्हेरियस एरियाजमध्ये आणखी बॉडीमध्ये व्हेरियस एरियाजमध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे. मग हे कार्टिलेज. आता कार्टिलेजचं स्ट्रक्चरही आपण बघितलं होतं, ज्याला बाहेरून काय आहे, देयर इज अ लेयर. ठीक आहे. त्यानंतर आतमध्ये मॅट्रिक्स आहे, मॅट्रिक्सला कॉन्ड्रिन नाव दिले. कॉन्ड्रिन नाव देण्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये लॅकुनी आहे, सेपरेट स्ट्रक्चर, आणि प्रत्येक लॅकुनीच्या आतमध्ये 2 ते 8 हे कॉन्ड्रोसाइट्स प्रेझेंट असतात. कॉन्ड्रोसाइट्स म्हणजे जे कार्टिलेज तयार करणारे टिश्यूज आहेत ते त्याच्या आतमध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे. आता यांना तयार करण्यासाठी कॉन्ड्रोब्लास्ट असतात, ज्यापैकी जे यंग असतील ते मध्ये असतील लॅकुनाच्या आतमध्ये, आणि बाकीचे जे आहेत ते पेरिफेरल रिजन, सॉरी यंग असतील ते पेरिफेरल रिजन असतील, आणि जे मॅच्युअर झालेले असतील ते लॅकुनाच्या आतमध्ये प्रेझेंट असतात. हे स्ट्रक्चर होतं कॉन्ड्रोब्लास्ट, सॉरी स्ट्रक्चर होतं कार्टिलेज टिश्यूचं. कार्टिलेजमध्ये 3 प्रकार आपण बघितले, त्याच्यामध्ये हायलाइन कार्टिलेज असेल, फॅब्रस कार्टिलेज असेल, त्याच्यानंतर डिफरंट टाइप ऑफ 3 प्रकारचे कार्टिलेजेस आपण त्याच्यामध्ये बघितलेले आहेत. आपण पुढे गेलो नेक्स्ट. आता कार्टिलेज कुठे असतं? कार्टिलेज हे प्रेझेंट असतं तुमच्या बोन्सच्या मध्यभागी, जे बोनला कनेक्ट करण्याचं काम करतात. आणखीन फ्लेक्झिबिलिटी प्रोव्हाइड करण्यासाठी सुद्धा असतं, हार्डनेस प्रोव्हाइड करण्यासाठी सुद्धा असतं, इव्हन प्रोटेक्टिव्ह लेअर तयार करण्यासाठी सुद्धा असतं. कार्टिलेजच्या पुढे आपण बोन्स मध्ये गेलो. आता जसं आपण कार्टिलेजचं स्ट्रक्चर बघितलं होतं तसंच बोनचं होतं. बोन्सच्या आतमध्ये फक्त कॉन्ड्रोसाइटच्या ऐवजी देयर इज ऑस्टिओसाइट्स. ऑस्टिओब्लास्ट त्यांना तयार करतात ऑस्टिओसाइट्सला. ठीक आहे. ऑस्टिओब्लास्ट यंग असतात आणि ऑस्टिओसाइट्स जे आहेत ते मॅच्युअर्ड असतात. पण ऑस्टिओसाइट्स इनसाइड द लॅकुनी असतात. लॅकुनी काय असतं? लॅकुनी सर्कल स्ट्रक्चर फॉर्म करतात, एन सर्कल स्ट्रक्चर फॉर्म करतात. त्याच्या मध्यभागी एक कॅनल असते. ह्या कॅनलला तुमचे ब्लड व्हेसल्स आणि नर्व फायबर्स कनेक्टेड असतात. या कॅनलला लॅकुनी एन सर्कल झालेले असल्या कारणानं या ठिकाणी एक स्पेसिफिक सिस्टीम तयार केली जाते, त्याला आपण हायबर्शियन सिस्टीम असं म्हणतो, जी तिथे फॉर्म होते. हायबर्शियन सिस्टीम असल्या कारणाने किंवा हायबर्शियन कॅनल्स असल्या कारणानं एकमेकाबरोबर कनेक्शन्स कंप्लीट बोन मध्ये तयार करतात. म्हणजे एक प्रकारचं नेटवर्क ते फॉर्म करतात आणि ज्याच्या कारणाने कंप्लीट बोन जो आहे तो एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो. प्रत्येक पार्ट जो आहे तो पूर्णपणे कॉन्टॅक्ट मध्ये असतो. ठीक आहे. या ठिकाणी प्रेझेंट असलेले ऑस्टिओब्लास्ट आणि ऑस्टिओसाइट्स जे आहेत त्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्या कारणानं एक प्रकारचं हार्ड स्ट्रक्चर त्या ठिकाणी फॉर्म केला जातो. हे अबाउट स्ट्रक्चर होतं. आता इथे जसं लॅकुनी तुम्ही कॉम्पॅक्ट बोन मध्ये पाहता त्याच पद्धतीने ट्रॅबॅक्युली सारखं स्ट्रक्चर पण असतं, जे लूज बोन मध्ये असतं. आपण लास्ट टाइम फक्त बोनचं स्ट्रक्चर बघितलं होतं आणि त्याचं फंक्शन बघितलं होतं. 2 प्रकारचे बोन्स आहेत जे आपल्याला पाहायचं होतं, ज्यामध्ये एक बोन आहे दॅट इज म्हणजे आता इथं स्केलेटल टिश्यू चालू आहे. स्केलेटल टिश्यू मध्ये आपण बोन पाहतो आहे आणि बोन्स मध्ये आपल्याला आता जायचं आहे त्याचे टाइप्स कडे. देयर आर 2 टाइप्स ऑन द बेसिस ऑफ देअर स्ट्रक्चर अँड फंक्शन्स. त्याच्या स्ट्रक्चर आणि फंक्शन्सच्या बेसिसवरती स्ट्रक्चर फंक्शन लोकेशन 3 पण घ्या. स्ट्रक्चर देन फंक्शन देन लोकेशन. या बेसिसवरती त्याचे 3 प्रकार पडतात, ज्यामध्ये 2 प्रकार पडतात, ज्यामध्ये एक आहे लूज बोन आणि दुसरं आहे कॉम्पॅक्ट बोन्स. सेकंड वन इज कॉम्पॅक्ट बोन्स. ठीक आहे. आता लूज बोनला दुसरं नाव आहे स्पॉन्जी बोन्स. त्याला असं कॉल्ड ॲज स्पॉन्जी बोन्स. ठीक आहे. आता हे जे स्पॉन्जी बोन्स आहेत त्याच्या नावामध्येच आहे, म्हणजे ज्याचा नेचर जो असतो दॅट नेचर ॲज अ लूज नेचर. तो जो काही नेचर असेल त्याचा हा लूज नेचर असणार आहे. त्याच्या स्ट्रक्चरच्या बेसिसवरती क्लिअर होतो. स्पॉन्जी बोन प्रेझेंट कुठे असतात ऍक्च्युअली, तर स्पेसिफिकली कोणतंही बोन असू द्या. समजा दिस इज अन बोन. जे काही लॉंग बोन असतील तर लॉंग बोन मध्ये जो पार्ट एक्सटेंड झालेला असेल, लॉंग बोन मध्ये जो पार्ट एक्सटेंड झालेला असेल, दॅट एक्सटेंडेड पार्ट हॅविंग दी स्पॉन्जी बोन. तो कसा असतो? एक्सटेंडेड पार्ट स्पॉन्जी बोनचा असतो. आणि जो मेन शाफ्ट आहे, दिस इज शाफ्ट. हा काय झाला? दिस इज अन शाफ्ट. हा एक्सटेंडेड पार्ट झाला. दिस इज अन एक्सटेंडेड पार्ट. ठीक आहे. जो स्पॉन्जी असतो आणि जो शाफ्ट असतो, हा शाफ्ट कॉम्पॅक्ट बोन फॉर्म करतो. इट फॉर्म
तर तो म्हणजे इंटरनलीच तो कॉम्पॅक्ट नेचर फॉर्म करतो. मी तुम्हाला कम्प्लीट स्ट्रक्चर जो स्लाइड शो प्रेझेंटेशन मध्ये दाखवलं होतं ज्याच्या आतमध्ये हार्वर्शियन सिस्टीम आहे भरपूर प्रमाणामध्ये, तर दॅट इज अन कॉम्पॅक्ट. आणि ज्या बोन मध्ये हार्वर्शियन सिस्टीम ऍब्सेंट असेल अशा बोनला आपण काय म्हणतो, दॅट बोन इज कॉल्ड ॲज अ स्पॉन्जी बोन्स. कन्सेप्ट क्लिअर होते? ते खूप जास्त डिफिकल्ट नाहीये, हे कन्सेप्ट एकदम सिंपल आहे, फक्त समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, तुम्हाला स्पॉन्जी बोनचं लोकेशन कळायला असेल. लॉंग बोन आहे, त्याचा एक्सटेंडेड पार्ट जो असेल तो एक्सटेंडेड पार्ट स्पॉन्जी बोन कन्सिस्ट करतो. ठीक आहे, त्या एक्सटेंडेड पार्टला आपण म्हणजे मी इथं ओरिजिन लिहिली, त्या एक्सटेंडेड पार्टला आपण जो नाव देतो दॅट इज कॉल्ड ॲज इपिफायशियल रिजन. इपिफायशियल रिजन. एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्हाला 11वी मध्ये एक आणखीन चॅप्टर आहे लोकोमोशन अँड मुवमेंट. हा एक चॅप्टर आहे, कंप्लीट चॅप्टर आपल्याला पाहिजे, पण त्यावरती खूप जास्त प्रमाणामध्ये प्रश्न नसतात. जे प्रश्न असतात ते इथे आहे, म्हणजे बोनचं स्ट्रक्चर कसं असेल, त्याला मुवमेंट मसल्सद्वारे कशा पद्धतीने केली जाते, हे सगळे पार्ट इथे पूर्ण होत आहेत. म्हणजे आपण या ठिकाणी मसल्स हे पण पाहणार आहोत, बोन्स नाही, आपण बोन्स इथे पाहतो. हा टाइप्स ऑफ बोन आपल्याला पाहिजे, मग ते सेपरेट आपण त्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत नंतर. ठीक आहे, आता मी इथे घेतो इपिफायशियल रिजन. इपिफायशियल कळलं तुम्हाला? इपिफायशियल एक्सटेंडेड. आता कधी कधी इपिफायशियल रिजन जो आहे तो जॉइनिंगचा पण फॉर्म होतो. फॉर एक्झाम्पल तुमचं पेल्विक गर्डन घ्या, म्हणजे अब्डोमेनच्या खालचा रिजन घ्या. पेल्विक गर्डन जो असा असतो बरोबर या पद्धतीचा, आणि या ठिकाणी हा जॉईनिंग होतो. हे जे जॉईनिंग आहे ह्या जॉईनिंगला सुद्धा इपिफायशियल रिजन म्हणतात. कळलं तुम्हाला? हे जे जॉईनिंग आहे ह्या जॉईनिंगला सुद्धा काय म्हणतात, इपिफायशियल रिजन म्हणतात. परंतु हा बोन इलॉंगेट झालेला आहे, त्याच्या एंडला हा प्रेझेंट आहे, त्याच्या एंडला प्रेझेंट आहे. मग त्या एंडला काहीच लूज असा असेल, खूप जास्त हार्ड नसणार आहे आणि हलकं असेल वेटमध्ये, तर अशा प्रकारचं बोन म्हणजेच काय आहे, तुमचं स्पॉन्जी बोन. ठीक आहे, नाउ व्हॉट इज अबाउट इट्स स्ट्रक्चर. याचं स्ट्रक्चर कसं असेल, बाकीचं आपण सगळं बघितलेलं आहे, पूर्ण स्ट्रक्चर आपण बोनचं बघितलेलं आहे. तर त्यामध्ये इथे काय चेंजेस आहेत. मग इथे जे चेंजेस आहेत दॅट इज त्याचा जो मॅट्रिक्स आहे त्याला आपण ऑसिन म्हणतो, तो वेव लाईक आहे. इट्स मॅट्रिक्स और ऑसिन इज वेव लाईक. म्हणजे कसं, नेटवर्क सारखा आहे. कसा असेल तो, नेटवर्क सारखा असेल. इट इज ए वेव लाईन. हे क्लिअर झालं. सेकंड थिंग, आता हे जे वेव लाईन असेल हे कॉलम कन्सिस्ट करतात. विच कन्सिस्ट द कॉलम, विच कन्सिस्ट द कॉलम. ओके, आता या कॉलमला एक स्पेसिफिक नेम आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्रॅबाक्युली. कॉल्ड ॲज अ ट्रॅबाक्युली. मी आता इथे स्ट्रक्चर देतो. ट्रॅबाक्युली. ठीक आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता स्पॉन्जी बोन कशा पद्धतीने तयार झाले. इथे नेटवर्क झालं वेब सारखं, हे प्रत्येकी काय झालं, ट्रॅबाक्युली. हे काय झालं, ट्रॅबाक्युली. नाउ because of column and trabeculi there is formation of the space. इथे स्पेस आहे, there is a formation of space. पण इथं there is presence of the space, but space free नाही. इथे स्पेस आहे, हे फ्री नाही. it is filled by red bone marrow. हे कशाद्वारे फिल्ड झाले आहे, it is filled by red bone marrow which is a soft tissue. space filled by, आपण असं म्हणूया, सॉफ्ट टिश्यूज. ओके, हे जे सॉफ्ट टिश्यू आहे दे आर कॉल्ड ॲज रेड बोन मॅरो. आता याच्यातून तुम्हाला रेड बोन मॅरोचं जे काही लोकेशन आहे ते क्लिअर झालेलं असेल की हे रेड बोन मॅरो मध्ये प्रेझेंट असतात. मग देयर इज प्रेझेन्स ऑफ these spaces having red bone marrow. इथपर्यंत क्लिअर झालेलं असेल तुम्हाला. मला आता हा पार्ट या ठिकाणी आपण क्लिअर केला. या रेड बोन मॅरोचं नाव काय आहे, व्हॉट इज द फंक्शन ऑफ रेड बोन मॅरो.
आठवत असेल तुम्हाला the function of red bone marrow that is hemopoiesis. याचं फंक्शन काय असेल? इट्स फंक्शन इज an hemopoiesis. क्लियर? ठीक आहे. परंतु लूज किंवा स्पॉन्जी बोनचं या पद्धतीचं काम नाहीये, याचं काम तर डिफरंट आहे. पुढे जाऊन आता आणखी एक थिंग या ठिकाणी आपण घेऊ, म्हणजे चेंजेस विथ दी कॉम्पॅक्ट बोन काय असेल तर इथं हॅवर्शियन सिस्टीम लास्ट याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे काय आहे. हॅवर्शियन सिस्टीम याच्यामध्ये ॲब्सेंट आहे, प्रेझेंट नाही. या पद्धतीचं नेचर असेल तर कसं काय प्रेझेंट असेल? म्हणजे हे मी तुम्हाला काय केले, स्पॉन्जी बोनचं स्ट्रक्चर दिले. तुम्ही आता याचा पहा, कोणतं कॉम्पॅक्ट बोनचं स्ट्रक्चर पहा. हे मध्ये हॅवर्शियन कॅनल आहे, त्यानंतर these are the rhamni एनसर्कल झाले असेल ज्याच्यामध्ये ऑस्टिओब्लास्ट प्रेझेंट असेल किंवा ऑस्टिओसाइट्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल. आता इथे मी फक्त असं करतो, ठीक आहे ना. हे प्रत्येक एकमेकांबरोबर कनेक्टेड आहे. हे कशाद्वारे कनेक्टेड आहे? यांच्या आतमध्ये प्रेझेंट असलेले हे हॅवर्शियन सिस्टीमद्वारे होतात कनेक्टेड टू इच अदर. ठीक आहे. हे कॉम्पॅक्ट आहे, इथं कॉम्पॅक्ट, हे कॉम्पॅक्ट आहे. पण इथं तसं नाहीये, इथं त्या प्रकारची सिस्टीम अजिबात प्रेझेंट नाही, ॲब्सेंट आहे. ठीक आहे. हे झालं हॅवर्शियन कॅनल, ही झाली हॅवर्शियन सिस्टीम, ज्याला मी एच सिस्टीम म्हटलंय. हे झालं तुमचे लॅफोनिन्स. ठीक आहे. आपण हे रासायनिक स्ट्रक्चर क्लिअर केलेलं आहे. मग कॉम्पॅक्ट बोन आणि याच्यामध्ये काय फरक असेल? आता इथे मॅट्रिक्स किंवा ऑसिन कसं होतं, वेब लाईक होतं स्पॉन्जी मध्ये, पण इथं तसं नाही. इथं मॅट्रिक्स किंवा ऑसिन जो आहे तो हार्ड आणि सॉलिड आहे. हियर मॅट्रिक्स इज हार्ड and solid. Their appearance is not like the vein, but it look like the vein structure. कसं असेल ते? आता असं असल्या कारणाने there is no spaces. यांच्यामध्ये स्पेसेस नाही, but inside there is presence of the lumen. याच्या आतमध्ये जर गेलं तर lumen present आहे. मग lumen present असेल तर which is filled by the fat stored material. किंवा which stores the fat, it is filled by fatty tissue म्हणा. काय होईल? filled by fatty tissues. या fatty tissues चं नाव आहे that is called as yellow bone marrow or the yellow marrow, called as yellow marrow. आता येलो मॅरोचं फंक्शन मी तुम्हाला याआधी पण सांगितलेलं आहे. तसं येलो मॅरो एमर्जन्सी मध्ये इथे कसं होतं, हे ऍक्च्युअली हिमोपॉयसिस करतो, पण इथं एमर्जन्सी मध्ये हिमोपॉयसिस केलं जातं. इथं होत नसेल तर काय होईल, इथं एमर्जन्सी मध्ये हिमोपॉयसिस केलं जाईल येलो बोन मॅरो थ्रू. पण याचं महत्त्वाचं फंक्शन असेल इट स्टोर्स दी फॅट. चं महत्त्वाचं फंक्शन काय असेल, इट स्टोर्स दी फॅट. हा याच्या कंपेअर करून काय करा तुम्ही, इथे देतो, इथेच घ्या हॅवर्शियन सिस्टीम. मेनी कितीतरी हॅवर्शियन सिस्टीम आहे. मला आता पहा दोघांचे फंक्शनिंग काय असेल. या लूज बोनचं किंवा स्पॉन्जी बोनचं फंक्शनिंग काय आहे, तर स्पॉन्जी बोनचं फंक्शनिंग आहे इट प्रोव्हाइड कन्सिडरेबल स्ट्रेंथ. हे काय करेल, एक फंक्शन provide considerable strength. गरजेपुरती स्ट्रेंथ ही काय करेल, प्रोव्हाइड करेल. also वेट कमी असेल, विथ मिनिमम वेट, वेट कमी असेल. आणि इथं याचं नाव काय आहे, एकतर फॅट स्टोर करणे आहे आणि स्ट्रॉंगनेस प्रोव्हाइड करणे, दोन तीन आहे. एक फंक्शन ॲज that is it stores the
फॅट, सेकंड इज स्ट्रॉंगनेस आणि थर्ड मग याच्यामध्ये प्रेझेंट असेल लिम्फॅटिक टिश्यूज येलो मॅरो याचं काम एमर्जन्सी मध्ये हिमोपॉयसिस करणे, तर हे थर्ड फंक्शन याच्यामध्ये असेल. ठीक आहे. सो दीज आर ऑल अबाउट दी टाइप्स ऑफ बोन्स, दॅट इज स्पॉन्जी बोन्स अँड कॉम्पॅक्ट बोन्स, असे दोन प्रकारचे बोन्स या ठिकाणी झाले. इथं हा प्रॉब्लेम तुमचा क्लिअर झालेला असेल. आपण ते टाइप्स ऑफ बोन्स क्लिअर केले. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. स्केलेटल टिश्यू मधलं तिसऱ्या प्रकारचा टिश्यू, कार्टिलेज झालं, बोन झालं, तिसऱ्या प्रकारचा टिश्यू आपल्याला पाहायचा आहे, दॅट इज अन मसल्स टिश्यू और द मस्कुलर टिश्यूज. नाउ नेक्स्ट वन इज अ मस्कुलर टिश्यू. मस्कुलर ध्यानात ठेवा, लोकोमोशन आणि मुवमेंट मसल शिवाय नाही. याचं कारण असं आहे की मसल्स एक प्रकारे मुवमेंट लोकोमोशन साठी स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतात. सेकंड थिंग, बोन्स, युअर बोन्स आर नॉट कॉन्ट्रॅक्टाइल, बोन्स नॉट हॅव्हिंग द ॲबिलिटी ऑफ लोकोमोशन. बोन्स मध्ये लोकोमोशनची ॲबिलिटी नाही, बोन्स हे कॉन्ट्रॅक्टाइल नाही. मी समजा माझ्या हातवारे करत असेल किंवा मी हाताची मुवमेंट करत असेल, तर समजा मी इथे बेंड करते, ठीक आहे, या एल्बो रिजन पासून मी काय करतो, याला बेंड करतो. कारण काय आहे, या ठिकाणी प्रेझेंट असलेले मसल्स आणि या ठिकाणी असलेले प्रेझेंट असलेले मसल्स, हे दोन्ही मसल्स काय करतायत, हे दोन्ही मसल्स कॉन्ट्रॅक्शन करतायत. इथे कॉन्ट्रॅक्शन झालं, मी काय केलं, बेंड केलं. इथे रिलॅक्सेशन झालं, मी त्याला सरळ केलं. म्हणजे ते मसल्स आहेत आणि हे मसल्स ऍक्च्युअली मुवमेंट आणि लोकोमोशनची भूमिका पार पाडतात किंवा त्यांचं महत्त्वाचं फंक्शनिंग असतं. तेच मसल्स पाहूया. म्हणजे आपण जर समजा आपल्या बॉडीमध्ये असलेले पार्टचा विचार केला तर मसल्स ही खूप मोठी जागा लागतोय. म्हणजे अबाउट 40% ऑफ बॉडी वेट किती आहे, मॅमेलियन बॉडी वेट जो असेल तर सगळ्या पार्ट मध्ये 40% पार्ट ह्या मसल्स आहे किंवा मस्कुलर टिश्यूज आहे. त्याच्या ओरिजिनचा आपण विचार जर केला, ओरिजिन कुठून ओरिजिनेट झाले, आपल्याला ह्यूमन रिप्रोडक्शनचं सगळं बघायचं आहे. मग एम्ब्रियो पासून ओरिजिन झालं असेल, पण एम्ब्रियो मधून कोणत्या लेयर पासून, तर दे आर मेसोडर्मल इन ओरिजिन. एम्ब्रियोनिक मेसोडर्मल, ठीक आहे. एम्ब्रियोनिक मेसोडर्मल एक ओरिजिन, हे त्याचं ओरिजिनेशन झालं. नाउ द स्ट्रक्चर, मस्कुलर टिश्यू अशा पद्धतीने फॉर्म झाले. कोणताही टिश्यू असेल तर आपण बघतो की त्याच्यामध्ये ग्रुप ऑफ सेल्स आहे. इथे ग्रुप ऑफ सेल्स म्हणजे ग्रुप ऑफ फायबर्स. इथे जे ग्रुप ऑफ सेल्स आहेत ते काय असतील, ग्रुप ऑफ फायबर्स. म्हणजे मस्कुलर टिश्यू आर मेड बाय मसल फायबर्स. हे कशाद्वारे तयार झाले, दे आर मेड बाय मसल फायबर्स. आता हे जे मसल फायबर्स आहेत, मी यांचं नेचर सांगतो. ते कसं असतात, दे आर इलॉंगेटेड, दे आर थिन, ओके, स्लेंडर. इलॉंगेटेड आहे, थिन आहे, स्लेंडर आहे. सेकंड थिंग, दे आर कॉन्ट्रॅक्टाइल इन नेचर. दे आर कॉन्ट्रॅक्टाइल, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन करण्याची ॲबिलिटी त्यांच्यामध्ये असते. दे आर कॉन्ट्रॅक्टाइल. हेन्स हे कॉन्ट्रॅक्टाइल असल्या कारणानं हेन्स मस्कुलर टिश्यू आर कॉन्ट्रॅक्टाइल टिश्यू. मस्कुलर टिश्यूला कोणतं नाव दिलं जातं, ह्या मस्कुलर टिश्यूला हेन्स कॉल्ड कॉन्ट्रॅक्टाइल टिश्यू. त्या बेसिसवरती नाव दिलं जातं कॉन्ट्रॅक्टाइल टिश्यू. क्लिअर झालं. बट वाय देयर इज एन ॲबिलिटी ऑफ कॉन्ट्रॅक्शन, यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शनची ॲबिलिटी कशी आहे, मला त्याचं ऍक्च्युअल स्ट्रक्चर पाहावं लागेल. मी या ठिकाणी काय करतो, एक मसल फायबर काढतो. सी, दिस इज अन मसल फायबर, ओके. आता हा जो मसल फायबर आहे, या मसल फायबर मध्ये इंटरनली त्याचं स्वतःच सायटोप्लाझम आहे. इट हॅविंग इट्स ओन सायटोप्लाझम. Okay, या व्यतिरिक्त it having its own nucleus, maybe the nucleus present to the side. हा न्यूक्लियस साइडला किंवा पेरिफेरल रिजनला प्रेझेंट असेल, मे बी मिडलला असेल, मे बी एकापेक्षा जास्त असू शकतात. मी कॉमन फायबर तुमच्यासमोर काढतो, ठीक आहे. आता आणखीन एक गोष्ट,
हे जे फायबर असेल, हे जे फायबर असेल, या फायबर मध्ये काही मस्क्युलर टिश्यूज मध्ये आपल्याला टाइप्स पण पाहिजे आहे. मग काही मध्ये देयर इज प्रेझेन्स ऑफ द स्ट्रायशन्स. तिथे काय असतात? स्ट्रायशन्स प्रेझेंट असतात. जिथे स्ट्रायशन्स प्रेझेंट असतात ते मसल 100% काय असतात? कॉन्ट्रॅक्टाईल असतात. जिथे स्ट्रायशन्स ॲब्सेंट असतात दे आर नॉट कॉन्ट्रॅक्टाईल. म्हणजे त्यांना म्हणजे त्यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन ॲबिलिटी किंवा मुवमेंट सारखी ॲबिलिटी त्यांच्यामध्ये प्रोड्यूस करण्यासाठी त्यांच्यामध्ये अशा प्रकारचं नेचर नसतं, म्हणून ते इनव्हॉलंटरी असतं. ठीक आहे, तर आपण पुढे जाऊया. मग इथं सायटोप्लाझम आहे. द सायटोप्लाझम ऑफ मसल फायबर इज कॉल्ड ॲज, आता इथे लिहित नाही. द सायटोप्लाझम ऑफ मसल फायबर इज कॉल्ड ॲज, तुम्हाला नोट्स काढायचे असतील तर पॉज करून नोट्स काढू शकता. द सायटोप्लाझम ऑफ मसल फायबर इज कॉल्ड ॲज सार्कोप्लाझम. इज कॉल्ड ॲज सार्कोप्लाझम. ठीक आहे. नाउ द मेम्ब्रेन, वरती काय आहे? देयर इज प्रेझेन्स ऑफ द मेम्ब्रेन. द मेम्ब्रेन ऑफ मसल फायबरचं मेम्ब्रेन, it is called as sarcolemma. It is called as sarcolemma. Cytoplasm. Membrane of the muscle fiber is called as the sarcolemma. पुढे sarcoplasm किंवा cytoplasm जो असेल मसलचं, inside that sarcoplasm there is presence of the filamentous structure, contractile filament. Sarcoplasm मध्ये काय आहे? There is presence of contractile filaments, and that filaments are called as myofibrils. त्या फिलामेंटला काय म्हटलं जातं? मायोफायब्रिल्स. म्हणजे इथे the contractile nature of the टिश्यूचं contractile nature काय आहे? The contractile nature, this nature is because of the contractile nature of tissue is because of presence of myofibril. Myofibril having two important proteins. दोन महत्त्वाचे प्रोटीन्स याच्यामध्ये असतात. There are two important proteins. एक आहे actin, एक प्रोटीन आहे actin, दुसरा आहे second one is the myosin. Both are contractile proteins. दोन्ही काय आहे? बोथ आर दी कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन्स. मग हे जे कॉन्ट्रॅक्टाईल नेचर जो असेल किंवा ही जी ॲबिलिटी असेल, दिस ॲबिलिटी इज बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन्स. हे कशामुळे आहे? बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन. कोणते आहेत ते? ॲक्टिन आणि मायोसिन. जे कशामध्ये प्रेझेंट असतात? दे आर प्रेझेंट इन दी मायोफायब्रिल. ज्या फायबर मध्ये स्ट्रायशन्स असतात ना, इथे स्ट्रायशन्स दाखवले, स्मूथ फायबर दाखवले. ठीक आहे. जिथे स्ट्रायशन्स असतात, स्ट्रायशन्स कसे असते? असे स्ट्रायशन्स असतात. मग जिथे स्ट्रायशन्स असतील त्या स्ट्रायशन्स मध्ये किंवा त्या फायबर मध्ये मायोफायब्रिलचं प्रमाण खूप जास्त असेल, लार्जेस्ट अमाउंट असेल. म्हणून ते स्ट्रायशन्स असलेले जे मसल्स असतात, दॅट हॅविंग द ॲबिलिटी ऑफ द कॉन्ट्रॅक्शन, मोर कॉन्ट्रॅक्शन, जास्तीत जास्त प्रमाणात कॉन्ट्रॅक्शन करण्याची ॲबिलिटी त्यांच्यामध्ये प्रेझेंट असते. इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालेलं असेलच. ठीक आहे. हे झालं अबाउट द स्ट्रक्चर ऑफ मस्क्युलर टिश्यू. मस्क्युलर टिश्यूचं स्ट्रक्चर या पद्धतीने झाले. ठीक आहे. ध्यानात राहील, न्यूक्लियस एक किंवा त्यापेक्षा जास्त असतं. मेम्ब्रेन सार्कोलेमा, त्यानंतर सायटोप्लाझम, सार्कोप्लाझम जे आपलं कॉन्ट्रॅक्टाईल फिलामेंट असतं त्याला आपण मायोफायब्रिल म्हणतो. मायोफायब्रिल कशापासून तयार झाले? कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन्स पासून, ॲक्टिन आणि मायोसिन. हे मायोफायब्रिल टू द लेंथ ऑफ मसल फायबरच्या लेंथ किंवा अलॉंग द ॲक्सिस प्रेझेंट असतात. कसे असतील ते? अलॉंग द ॲक्सिस प्रेझेंट असते. त्यांच्यामध्ये दोन प्रोटीन्स आहेत. ह्या दोन प्रोटीन्स मुळेच presence of these two proteins they have the contractile nature. त्यांच्यामध्ये contractile nature असतं. हे झालं about the structure of muscle fiber. ठीक आहे. पुढे या व्यतिरिक्त आपण इपिथेलियल टिश्यू मध्ये बघितलं की नर्व सेल्स आणि ब्लड वेसल्स प्रोव्हाइड केले गेलेले नाही, पण कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये बऱ्यापैकी नर्व सेल्स आणि ब्लड वेसल्स प्रोव्हाइड केले गेले. इवन स्केलेटल मध्ये, कार्टिलेज मध्ये सुद्धा आहे आणि बोन्स मध्ये सुद्धा प्रेझेंट आहे. तसंच स्केलेटल टिश्यू मध्ये मस्क्युलर टिश्यूज जे असतात, या मस्क्युलर टिश्यू मध्ये सुद्धा देयर इज प्रेझेन्स ऑफ, मग कंसिस्ट, इट आल्सो कंसिस्ट the blood vessels
अँड नर्व फायबर्स. याच्यामध्ये ब्लड वेसल्स पण आहेत आणि नर्व फायबर्स पण आहेत. ब्लड वेसल्सचं काम प्रोव्हाइड न्यूट्रिएंट टू दी मसल्स आणि नर्व सेन्सरी इन फंक्शन. सेन्सेशन जे आहेत ते नर्व फायबर्समुळे यांच्यामध्ये प्रेझेंट असतं. ठीक आहे, हे मस्क्युलर टिश्यूजला प्रोव्हाइड केले गेलेले असतात. नाउ दी फंक्शन्स ऑफ मस्क्युलर टिश्यूज. फंक्शन्स मस्क्युलर टिश्यूचे काय फायदे आहेत? मस्क्युलर टिश्यूचे भरपूर फायदे आहेत. मेनी. सर्वात पहिलं फर्स्ट हे तुम्हाला माहित आहे, लोकोमोशन as well as movement of various parts of the body. Movement of various parts of the body. एक फंक्शन झालं. त्याच्यानंतर सेकंड बोन्स बरोबर कनेक्टेड आहे. याचा अर्थ बोन्सला सपोर्ट प्रोव्हाइड करण्याचं काम करतो. नॉट ओनली दी सपोर्ट as well as मूवमेंट. बोन्सची मूवमेंट सुद्धा त्याच्याच कंट्रोलमध्ये आहे. मूवमेंट आपण ऑलरेडी घेतली आहे, पण आता इथं फक्त सपोर्ट घेऊया. मग प्रोव्हाइड सपोर्ट टू बोन्स as well as परत काय बॉडीमध्ये इतर ऑर्गन्स पण प्रेझेंट आहेत. मग इतर ऑर्गन्स बरोबर सुद्धा हे मसल्स कनेक्टेड असतात. एक प्रकारे ते बोन्स व्यतिरिक्त त्या अदर स्ट्रक्चर्सला सुद्धा सपोर्ट प्रोव्हाइड करतात. अँड अदर स्ट्रक्चर्स ऑफ द बॉडी. ठीक आहे, हा सेकंड फंक्शन झालं. थर्ड, मी माझ्या चेहऱ्याचे वेगवेगळे एक्सप्रेशन तुम्हाला दाखवतोय. तुम्ही सुद्धा तुमच्या चेहऱ्याचे वेगवेगळे एक्सप्रेशन दाखवता. तुम्ही जर सॉरो कंडिशन मध्ये असाल, म्हणजे दुःखी चेहरा असेल, लगेच समजून येतो याचं कारण एक्सप्रेशन. तुम्ही आनंदी आहात, एक्सप्रेशन क्लिअर होतं ना. पण हे एक्सप्रेशन कशामुळे आहे? ड्यू टू दीज प्रोटीन्स, ड्यू टू दीज मसल्स. चेहऱ्यामध्ये हे मसल्स प्रेझेंट आहेत आणि म्हणून आपण या प्रकारचे एक्सप्रेशन्स देऊ शकतो. मग फेशियल एक्सप्रेशन अँड facial expression as well as gesture हे तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर पुढे इट इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर आणखी एक महत्त्वाचं फंक्शन. हार्ट आपण बघितलेला आहे. आपला हार्ट मायोजेनिक आहे. याचा अर्थ आपला हार्टचं कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्सेशन, सिस्टोल अँड डायस्टोल कशामुळे होतं? ड्यू टू दी मस्क्युलर टिश्यू. म्हणून हार्टबीट as well as आपले जे ब्लड वेसल्स आहेत, ब्लड वेसल्स मध्ये सुद्धा मधला जो लेअर आहे ट्युनिका मेडिया आपण ज्याला म्हणतो, तो सुद्धा मसल कन्सिस्ट करतो. मग इथं ब्लड वेसल्स मध्ये प्रेझेंट असलेलं ब्लड प्रेशर, त्या ब्लड प्रेशरला मेंटेन करण्यासाठी सुद्धा मसल्स त्या ठिकाणी गरजेचे आहेत. या व्यतिरिक्त पुढे हे तर हार्टशी रिलेटेड झालं. इसोफेगस घ्या. इसोफेगस मध्ये जे पेरिस्टाल्टिक मूवमेंट आहे ते कशामुळे आहे? इट इज बिकॉज ऑफ मसल्स. मग पेरिस्टाल्सिस. मग कंप्लीट alimentary एनर्जी घेऊ शकतात फॉर फूड पासेज. ठीक आहे. तुमच्या रिब्सची मूवमेंट ड्युरिंग ब्रीदिंगच्या वेळेस रिब्सची मूवमेंट मी इथं डायरेक्ट मूवमेंट ऑफ एअर इन बॉडी चे कशाला होते? विथ द हेल्प ऑफ दिस as well as पुढे पार्च्युरेशन, ज्याला आपण डिलिव्हरी म्हणतो आफ्टर प्रेग्नन्सी. मग पार्च्युरेशन साठी युटेरस जो आहे तो युटेरस मायोमेट्रियम एक लेयर कन्सिस्ट करतो. आणि मायोमेट्रियम हॅव्हिंग दी कॉन्ट्रॅक्टाइल मसल्स. त्या मायोमेट्रियम मध्ये कॉन्ट्रॅक्टाइल मसल्स असतात. म्हणजे काय? इट इज युजफुल फॉर पार्च्युरेशन. पार्च्युरेशन म्हणजे काय? डिलिव्हरी आफ्टर प्रेग्नन्सी. त्याच्यानंतर जसं पासिव्ह फूड आहे तसंच डिफिकेशन साठी सुद्धा आहे, एक्सक्रीशन ऑफ युरिन साठी सुद्धा आहे. कारण युरिनरी ब्लॅडर मध्ये सुद्धा प्रेझेंट असतात मसल्स. ठीक आहे, स्पेशलाइज्ड मसल्स प्रेझेंट आहे युरिनरी ब्लॅडर मध्ये. मग ते इथे येईल डिफिकेशन as well as urination. यासाठी या मसल्सची गरज पडते. या व्यतिरिक्त
मोबिलिटी आणि इक्विलिब्रियम, बॉडीचं इक्विलिब्रियम मेंटेन करण्यासाठी सुद्धा गरजेचं आहे, टू मेंटेन द इक्विलिब्रियम ऑफ द बॉडी. सो दीज आर ऑल फंक्शन्स ऑफ द मस्क्युलर टिश्यू. नाउ मस्क्युलर टिश्यू हॅविंग द व्हेरियस टाइप्स. मस्क्युलर टिश्यूचे सुद्धा त्याच्या फंक्शन्सच्या बेसिसवरती, त्यानंतर त्याच्या फंक्शन्स व्यतिरिक्त फंक्शन्सच्या बेसिसवरती, या व्यतिरिक्त त्याचं लोकेशन असेल, त्यानंतर त्याच्या स्ट्रक्चरच्या बेसिसवरती याचे टाइप्स पडतात. देयर आर 3 टाइप ऑफ मस्क्युलर टिश्यूज. सो देयर आर 3 टाइप्स, ज्यामध्ये डिपेंडिंग ऑन their structure, function and location, या बेसिसवरती देयर आर 3 टाइप्स, ज्यामध्ये एक टाइप जो असेल दॅट इज अँड स्ट्रायटेड मसल्स. स्ट्रायटेड मसल्स याला आपण स्ट्राइप्ड मसल सुद्धा म्हणू शकतो. कॉन्ट्रॅक्टाइल नेचर जो आहे मसल्स ती याच्यामुळेच. त्याच्यानंतर सेकंड, ज्याच्यामध्ये स्ट्रायशन्स नसतात आणि स्ट्रायशन्स नसल्या कारणानं त्याला स्मूथ मसल्स म्हणतात. सेकंड वन इज स्मूथ मसल्स. ठीक आहे, मग याला नॉन स्ट्रायटेड और नॉन स्ट्राइप्ड और स्मूथ मसल असं म्हटलं जातं. आणि थर्ड जो प्रकार आहे दॅट इज अँड कार्डियक मसल्स. हे स्पेशली आपल्या हार्ट मध्ये प्रेझेंट असलेले मसल्स असते. ठीक आहे, आपण वन बाय वन पाहूया विथ देअर स्ट्रक्चर्स. यामध्ये पहिलं जे मसल असेल, फर्स्ट इज स्ट्रायटेड मसल्स. स्ट्रायटेड इन देअर स्ट्रक्चर देयर इज प्रेझेन्स ऑफ दी स्ट्रायशन्स. त्याच्या स्ट्रक्चर मध्ये स्ट्रायशन्स प्रेझेंट असतात. ते कसं, मी तुम्हाला विथ स्ट्रक्चर आधी त्याचं आपण ओरिजिन पाहूया. ओरिजिन ऍक्च्युअली लोकेशन आहे. ओरिजिन तर आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. म्हणजे स्ट्रायटेड मसल्स कुठे प्रेझेंट असतात तर दे आर अटॅच्ड टू दी हेड ऑफ दी बोन्स. प्रत्येक बोनच्या हेडला या व्यतिरिक्त ट्रंक रिजन, मग हेड ऑफ बोन्स, त्यानंतर बॉडीचं ट्रंक रिजन, या व्यतिरिक्त दे आर ऑल्सो प्रेझेंट इन द लिम्बिक रिजन और दी लिम्ब ऑफ दी बॉडी. आता हे महत्वाच्या हेड, ट्रंक, लिम्ब महत्वाचं म्हणून दी स्ट्रायटेड मसल्स आर ऑल्सो कॉल्ड दी स्केलेटल मसल्स. त्यांना ठेवा, आपण स्केलेटल टिश्यू नाव दिलेलं आहे इथं, हे वेगळं, स्केलेटल मसल्स हे वेगळं. ठीक आहे, हे बॉडीच्या मेन पोर्शन मध्ये इन्व्हॉल्व आहे म्हणून यांना स्केलेटल मसल असं म्हटलं जातं. हे झालं त्याचं ओरिजिन. नाउ इट्स स्ट्रक्चर. याचं स्ट्रक्चर हे क्लिअर आहे की याचा टिश्यू जो आहे तो बंडल ऑफ मसल फायबर आहे. ठीक आहे, मी मग स्ट्रक्चर सेपरेट करतो त्याचं. आधी तुम्हाला दिलेल्या स्ट्रक्चरच्या बेसिस वरती, ठीक आहे, देयर इज प्रेझेन्स ऑफ मसल फायबर, सॉरी मसल फायबर्स. एक नाही आहे, कितीतरी मसल फायबर्स या ठिकाणी एकत्र आलेले असते. which having nucleus arranged to the peripheral region, not the center. हे सेपरेट फायबर्स आहेत. मे बी एक किंवा त्यापेक्षा जास्त न्यूक्लियस प्रेझेंट असतील, सिंगल ऑर मोर दॅन वन इथे न्यूक्लियस प्रेझेंट असतील. त्यानंतर मी या ठिकाणी सगळे फायबर्स पाहताय तुमच्या समोर. So there is a nucleus
न्यूक्लियस आले, तुमचे फायबर्स या ठिकाणी आले. आता यामध्ये काय चेंजेस आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. देयर इज प्रेझेन्स ऑफ स्ट्रायशन्स. इथे काय असतात, स्ट्रायशन्स प्रेझेंट आहे. नाउ ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ दीज स्ट्रायशन्स, या स्ट्रायशन्सच्या प्रेझेन्सीमुळे these muscles are called as striated muscle fibers. See there, हे आहेत स्ट्रायशन्स. बाकीचं स्ट्रक्चरल नेचर मी तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे याला बाहेर मेम्ब्रेन प्रेझेंट आहे, त्याला आपण सार्कोलेमा म्हणतो. आणि सायटोप्लाझम जो याचा आहे दॅट इज कॉल्ड एज सार्कोप्लाझम. ठीक आहे. हा, आणि सायटोप्लाझम मध्येच तुम्हाला हे स्ट्रायशन्स पाहायला मिळते. सो दीज आर द स्ट्रायशन्स. ओके, अँड दिस इज अ न्यूक्लियस. स्ट्रक्चरल चेंजेस तुम्हाला क्लिअर झालेले असतील. म्हणजे आता स्ट्रक्चर मध्ये काय आहे महत्त्वाचं, देयर इज अन क्रॉस स्ट्रायशन्स. इथे काय आहे, देयर इज अन क्रॉस स्ट्रायशन्स. हे क्रॉस स्ट्रायशन कशाचे आहे, दिस क्रॉस स्ट्रायशन इज ऑफ लाईट अँड डार्क बँड्स. इथे पहा, इथे तुम्हाला दिसतात ऍक्च्युअल लाईन, इथे डार्क बँड्स आहेत. आणि जिथे तुम्हाला लाईन दिसत नाही, व्हाईट एरिया दिसतोय ना, तो लाईन बँडिंग आहे. समजते. आता लाईट आणि डार्क बँडिंग मध्ये फायनल झालं असं नाहीये, हे फायनल झालं असं नाहीये. परत ह्या बँडिंग मध्ये पॅटर्न आहे, 4 पॅटर्न ह्या बँडिंग मध्ये आहेत. ते 4ही पॅटर्न मी तुम्हाला क्लिअर करेल. ठीक आहे. न्यूक्लियस जो आहे ते कसं आहे, पेरिफेरली अरेंज्ड आहे. न्यूक्लियस प्रेझेंट टू दी पेरिफेरी विच इज अरेंज्ड ऍट दी पेरिफेरल रिजन. परंतु मे बी लार्ज नंबर असू शकतो, एकापेक्षा जास्त असू शकतं, म्हणजे सिंगल असं नाही. या व्यतिरिक्त हे जे फायबर्स आहेत दे आर पॅरलली अरेंज्ड इच अदर. फायबर्स कसे आहेत, दे आर पॅरलल टू इच अदर. हे तुम्ही त्याच्या स्ट्रक्चर मध्ये क्लिअरली पाहत आहात. हे पॅरलली प्रेझेंट असल्या कारणाने पोस्टेरियर टू अँटेरियर, posterior to anterior parallel present असल्या कारणाने they form the bundle, form the bundle. त्याला काय केले या ठिकाणी, एक प्रकारे बंडल फॉर्म केलेला आहे. ठीक आहे. मग आता याच्या आतमध्ये इनसाइड द सायटोप्लाझम इट हॅविंग द लार्ज नंबर ऑफ मायोफायबर्स. काय कन्सिस्ट करतो, देयर इज अन large number of myofibrils. जास्त नंबर असल्या कारणाने मग याचे अरेंजमेंट आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. ठीक आहे. म्हणजे यामध्ये डिस्टिंक्ट these myofibrils shows distinct cross striations. डिस्टिंक्ट क्रॉस स्ट्रायशन्स. डिस्टिंक्ट क्रॉस स्ट्रायशन म्हणजे काय, तर दिसणारे जे आपल्याला क्लिअरली ते स्ट्रायशन्स त्या ठिकाणी दिसून येते. त्यामध्ये त्या फायबर मध्ये हे स्ट्रायशन्स जे आहेत ते क्लिअरली दिसते. मग हे स्ट्रायशन्स हे वेगवेगळ्या फॉर्म मध्ये, वेगवेगळ्या बँडिंग पॅटर्न मध्ये आहेत. मी इथे एक फायबर घेतो, यापैकी एक सिंगल फायबर मी घेतो. ठीक आहे. हा एक सिंगल फायबर मध्ये घेतला. आता या सिंगल फायबर मध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी, सी हियर, these are the dark bands. हे सगळे इथे डार्क बँड्स आहेत. हे तुम्हाला डायरेक्ट याच्यामध्ये डार्क बँड दिसत आहे. क्लिअर. ठीक आहे. आता हे जे बँड्स आहेत या बँड्स मध्ये काही बँड्स तुम्हाला नॅरो दिसतील ऍट द एंड.
सम बँड यू आर सीइंग नॅरो ॲट द एंड. हे सगळे रीजन आहे. मग आता याच्यामध्ये पहा, हा जो पार्ट आहे म्हणजे इथे तुम्हाला फ्री पार्ट दिसतोय. दिस इज सो कॉल्ड लाईट बँड. त्याला काय म्हणतात? लाईट बँड. मी इथे फिगर मध्ये क्लिअर करेल, सॉरी थेरी मध्ये क्लिअर करतो. लिहायची राहिलेली असेल तर काय करा, पॉज करून किंवा मागे जाऊन ते लिहून घ्या. मग याच्यामध्ये देयर इज अन लाईट बँड. लाईट बँड मी दाखवले तुम्हाला, which is also called as आय बँड. त्याला दुसरा नाव काय आहे? that is also called as the आय बँड. म्हणजे हा झाला तुमचा आय. ठीक आहे. जे लाईट बँड कशामध्ये, why it is called as the आय बँड? because it is isotropic band. हा कसा आहे? आयसोट्रॉपिक बँड आहे. आयसोचा आय या ठिकाणी दिलेला आहे. ठीक आहे. या व्यतिरिक्त यू आर सीइंग, हे तुम्ही इथे डार्क बँड पाहताय. सी, these are the dark bands. लाईट बँड आहे, त्याला क्रॉस केलेले त्या ठिकाणी डार्क बँड प्रेझेंट आहे. हे जे डार्क बँड आहे त्या कॉल्ड एज दी झेड बँड. सॉरी, they are called as A bands. यांना आपण म्हणतो A bands. याचं कारण अनआयसोट्रॉपिक. त्याचं नेचर कसं आहे? अनआयसोट्रॉपिक आहे, म्हणून त्याला काय म्हणतात? A band. सो these are the A. ठीक आहे. आता तुम्हाला इथे लाईनिंग दिसते, झिगझॅग लाईनिंग. इथे झिगझॅग लाईनिंग दिसते तुम्हाला. हे जे झिगझॅग लाईनिंग आहे, दिस इज कॉल्ड एज दी झेड लाईन. याला काय म्हणतात? झेड लाईन. ही सुद्धा डार्क आहे. मग एक अशी डार्क लाईन इन लाईट बँड. हे लाईट आहे ना, बरोबर? या लाईट मध्ये तुम्हाला हे डार्क दिसतं. हा लाईट पार्ट आहे आणि त्याच्यामध्ये हे बँड दिसतात. डार्क लाईन इन लाईट बँड्स. मग हे जे डार्क लाईन असतील लाईट बँड्स मध्ये, दे आर कॉल्ड ॲज झेड लाईन्स. यांना आपण म्हणतो झेड लाईन्स. These Z lines are also called as cross membrane. Cross membrane. ध्यानात ठेवा, याचे दोन्ही नाव तुमच्या समोर ठेवले. आय ए झेड या पद्धतीने आणखी एक बँड या ठिकाणी प्रेझेंट आहे, जो तुम्हाला टर्मिनेट झाला दिसतोय. पहा, इथे तुम्हाला टर्मिनेट झाले. हे एवढाच बँड आहे, म्हणजे इथे संपला. तसं हे नाही, हे कंटिन्यू झाले, परंतु हे टर्मिनेट झाले. हे पण पहा. आणि एक नॅरो स्पेस, नॅरो लाईट स्पेस त्यानं फॉर्म केला आहे. मग ऍक्च्युली हे जे बँड आहे ते तुमचे सरळ सरळ ए बँड झाले, सरळ सरळ ए बँड. पण जे त्या ठिकाणी ते ज्या ठिकाणी एंड होतात किंवा टर्मिनेट होतात त्या ठिकाणी ते नॅरो स्पेस बाकी ठेवतात किंवा नॅरो लाईट एरिया बाकी ठेवतात. लाईट का म्हणतात? लाईट क्रॉस होते म्हणून लाईट म्हणतात. त्याला राहील लाईट क्रॉस होते म्हणून लाईट, आणि जिथं लाईट क्रॉस होत नाही तिथं डार्क नेचर. मग हा जो पार्ट आहे थोडासा छोटासा पार्ट, नॅरो पार्ट, ज्या ठिकाणी डार्क बँड प्रेझेंट नाही आणि तो स्पेस किंवा लाईट प्रेझेंट असेल तर त्या लाईनला, that line is called as H line किंवा that nature मी इथे दाखवते. पहा, this is called as H band. मग इथं डार्क बँड इंटरप्टेड, बरोबर? डार्क बँड इंटरप्ट झाले. डार्क बँड इंटरप्टेड, the narrow region is formed called as H line. त्याला आपण म्हणतो, we called it H line. ठीक आहे. सो या पद्धतीने हा स्ट्रक्चर इथे तयार झालेला आहे. दिस इज सो कॉल्ड दी स्ट्रायटेड मसल्स. हे स्ट्रायशन्स या पद्धतीने, आणि इथे मायोमार्गर जास्त प्रमाणामध्ये असल्या कारणानं या ठिकाणी ऍक्टिन आणि मायोसिन प्रेझेंट आहे. मुवमेंट जे असेल ना मसलचं, हे जे मस्कुलर मुवमेंट होतं, हे मस्कुलर मुवमेंट या ठिकाणी प्रेझेंट असतात स्ट्रायशन्स मध्ये. हे स्ट्रायशन्स काय होतात? हे एकमेकाला क्रॉस होतात. हे क्रॉस झाले कॉन्ट्रॅक्शन, हे लिनियर झाले काय झालं? रिलॅक्सेशन. परत क्रॉस झाले कॉन्ट्रॅक्शन, परत लिनियर झाले रिलॅक्सेशन. म्हणूनच हे बँड झाले. म्हणजे बँडचं फंक्शन आहे स्पेसिफिक.
स्पेसिफिकली हे बँड्स त्या ठिकाणी प्रेझेंट आहेत की स्पेसिफिक फंक्शनसाठी आहेत आणि त्याच्यामुळे काय होतं देयर इज अन कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन. ठीक आहे. सो दिस इज अबाउट दी स्ट्रायटेड मसल्स. आणि स्ट्रायटेड मसल्स कशासाठी युजफुल आहेत? स्ट्रायटेड मसल्स आर युजफुल फॉर द पर्पज ऑफ दी कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन. आता एक मसल्स असे आहेत एक प्रकार ज्याच्यामध्ये स्ट्रायशन्स ऍब्सेंट आहेत. In that these striations are absent, and these striations are absent असतील तर that muscles are called as non-striated muscles किंवा they are also called as non-striped muscles or also called as smooth muscles. मी जे ऑर्गन नेम सांगितले ते तुमच्याकडे सेपरेटली तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. हे गरजेचं आहे. तुम्ही त्या ठिकाणी त्याला सेपरेटली लिहू शकता. नाउ स्ट्रायटेड नंतर स्मूथ मसल्स. आता स्मूथ मसल्स काय मी नेचर तुम्हाला सांगितलं. आता मी काय त्याला रिपीट करणार नाही. हे कुठे प्रेझेंट असतात? देअर ओरिजिन. मग याचं ओरिजिन काय आहे? दे आर प्रेझेंट इन वॉल ऑफ विसरल ऑर्गन. वॉल ऑफ विसरल ऑर्गन. विसरल ऑर्गन्स स्टमक, इंटेस्टाइन म्हणजे महत्वाचे ऑर्गन्स आहेत. तुमचं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम किंवा युरिनरी सिस्टीम त्यामध्ये प्रेझेंट असलेले ऑर्गन्स दिस आर ऑल विसरल महत्वाचे ऑर्गन्स आहेत. मग यांच्या वॉल मध्ये हे प्रेझेंट असतात. या व्यतिरिक्त हे जे आहेत स्पेसिफिक सिस्टीम मध्ये सुद्धा प्रेझेंट असतात. मी फक्त विसरल ऑर्गन सिस्टीम पण तुमचे येऊन जाईल. आता विसरल ऑर्गन मध्ये असतात म्हणून त्या also called visceral muscles. आधी आपण स्केलेटल मसल म्हटलं, याला विसरल मसल म्हटलं. आता हे जे विसरल मसल आहे दे आर इनव्हॉल्युंटरी इन नेचर. इनव्हॉल्युंटरी. इनव्हॉल्युंटरी म्हणजे काय? इनव्हॉल्युंटरी म्हणजे नॉट वर्किंग विथ युअर विल. तुम्ही ऑर्डर देणार म्हणून आणि नंतर काम करणार असं नाही. ते त्यांच्या पद्धतीने स्वतःहून वर्क करतात आणि त्यांना स्वतः ब्रेन कंट्रोल करतं किंवा ती नर्वस सिस्टीम जी आहे त्यांना स्पेसिफिकली कंट्रोल करण्याचं काम करतं. म्हणजे इनव्हॉल्युंटरी नेचर या ठिकाणी क्लिअर झालं. आता यांचं स्ट्रक्चर कसं आहे? तुम्ही यांचं स्ट्रक्चर बघितलं तर इट्स स्ट्रक्चर. तर याचे जे फायबर्स आहेत दे आर फायबर्स. हे लॉन्ग आहेत, स्लेंडर आहे. या व्यतिरिक्त स्पिंडल आहे. स्पिंडल शेप. आता स्पिंडल शेप म्हणजे काय? त्याचे दोन्ही एंड जे आहेत ते नॅरो असतात. देयर बोथ एंड आर टॅपरिंग विथ टॅपरिंग एंड्स. तुम्ही या ठिकाणी त्या